जयशिवर आहे. आणि आज आत्मा सुखावलाय. फक्त विचार केला होता की रायगडावर जमेल त्या माध्यमातून गडावर जायचं आहे. स्वप्नपूर्ती होते. सायकलिंग झाली आहे, गाडी सुद्धा झाली आहे. आता पुढच्या वर्षी नक्की पायदळ असेल आमचं. आणि एक पाहूया काय करता येत आहे वेगळं काहीतरी. आणि रायगडाच्या सेवेमध्ये नेहमीच आम्ही तत्पर असतो. आज जस्ट कुठलाच त्रास नाही. गाडी एवढा चढ चढला आहे ना, अक्षरशः 2016ला घेतली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा तिने खूप अशी साथ दिलेली आहे. खूपच आभार मानावे लागते तिचे. आम्ही नॉनस्टॉप गाडी घेतलेली आहे रायगडापर्यंत. आता उतारच आहे, मेन जो घाट होता तो आम्ही पूर्ण चढलेला आहे. कुठंच काही त्रास नाही झालेला. थोडासा अंतरावरचा रायगड आहे, अंदाजे एक 4-5 किलोमीटर. तो पण उतारच आहे. एकदम सुखरूप पोहोचलेला आहे. रात्री 1 वाजता निघलो होतो, आता 12 वाजलेत. 12 वाजता आणि ते पण रमत गमत आलेलं आहे. तर 50-100च्या नंतर आम्ही ब्रेक घेतला थोडासा, चहा नाश्ता, गाडी थोडीशी होऊन गेली आणि आता कंटिन्यू केला. जस्ट खूप आनंद होत आहे, तो काय सांगता येणार मला आता. खूप म्हणजे खूप माझ्या भावना मी स्वतः समजू शकतोय सध्या. ही रायगड प्रभावळी आणि ज्या गावात मी थांबलोय त्या गावामध्ये आता भारूड चालू आहे. आणि मावळात येण्याचं एक आल्हाददायक वातावरण होतं. ते तुम्हाला भारूड आणि इकडचे कीर्तन सकाळ संध्याकाळ तुम्हाला कानावर ऐकूच येणार. तर चला भेटूया राज्याभिषेकाला गडावर.